नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती. तर आज आहे महाशिवरात्री. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आत्ता आहे गोट्यामध्ये, माझं दूध वगैरे काढून झाले. मग आत्ता दूध घेऊन घरी जातो. आज हॉटेललाच जाणार आहे दूध, त्याच्यामुळे काही एवढं हे नाही. तर आता जातो घरी, कारण इकडे या लोकांनी सगळी धिबडी करून टाकली. ती येऊन परत साफसफाई वगैरे करायचे. तर जातो, तुम्हाला दाखवतो कशी घाण करून टाकला नाही पूर्ण ते. थांबा, शेण टाकलंय, घाण बघा. यांना तर सोडून लावणार आणि नंतर मग आता मस्त असं थोडं थोडं ऊन पडले. सकाळी बेकार थंडी होती, रात्रीची लागत नाही अजिबात माहिती आहे, पण सकाळच्या ना जाम लागते, अशी झोंबते अंगाला, खतरनाक एकदम. मस्त वातावरण आहे, तुम्हाला इथं दाखवतो मी. थांबा, हे बघा, शांत एकदम. तर मी आता या सर्वांना सोडून लावले, कारण तेवढे पाय मोकळे होतात. दुधाच्या म्हशी पण सोडल्यात 4 जणींना मी, कारण त्यांना खूप दिवस सोडलं नव्हतं ना, तर पाय जखडल्यासारखे होतात म्हणून. आणि कोबा आहे ना खाली, तर दिवसभर तो ओला असतो. दिवसभर म्हणजे दुपारच्या आसपास तो सुकतो, पण तोपर्यंत ओला असतो ना, म्हणून कालपासून त्यांना सोडतोय जरा. त्या दोघी असतात त्या बांधलेल्याच असतात, त्या नवीन आहेत, त्यांना काय वाटा वगैरे माहीत नाहीत म्हणून. तर आता बघूया. तर जातो आता, बघूया. चलो, दाखवतो तुम्हाला सोडलेत ते. तर मी आता आलो आहे वरती बागेमध्ये. काजू झाल्यात काय बघायला. परवा भाजी खाल्ली, पण आता ओणीच्या इकडेच ना काजूगर म्हणजे ओले काजूगर असतात ना, ती काढणारी माणसं आहेत. तर त्यांना काजू पाहिजेत ओल्या, तर तेच बघायला आलो आहे. झाल्यात काजू तयार, तुम्हाला इथं दाखवतो. वरती बोंडू वगैरे दिसत आहेत. तर आता वरती यायला चालू करायला लागेल मला आता डेली. दाखवतो थांबा तुम्हाला. तो एक आहे, तो तिकडे एक आहे, अशा मध्ये मध्ये आहेत. काय काय देडे आहेत. आणि काजू तर तयार झाल्यात आता. तर बघू आता कसं देता येईल ते, कारण आता चालू करेल मी काढायला. तर बघू आता कधीपासून चालू करता येईल ते. आधी तर सध्या आधी बघतो कसं काय ते. आणि त्यांना तर जेवढ्या देऊ तेवढ्या कमी आहेत, म्हणजे ते डेली लोक हे करतात, काजू देतात, काजूगर. तर बघू कसं काय होतं आहे ते. काजू तर आता सगळीकडे बऱ्यापैकी तयार झाले आहेत, सगळीकडे म्हणजे सगळीकडेच बघतोय ना, जिकडे तिकडे बऱ्यापैकी आहेत. बघू आता, मी जातो खाली, पप्पांना सांगतो, मग त्यांच्याशी काय ते बोलायला, मग कसं काय ते मग त्यांना काढून देता येतील. मी तर विचार करते उद्यापासून चालू करू काढायचं. पिकलेले तर दिसत आहेत, पिक्या भेटतील तेवढ्या काढायच्या. आणि हिरव्या ओल्या काजू कशा त्यांना पिक्यापेक्षा रेट चांगला भेटतो. तर बघू कसं काय होतं ते. मी बघतो आता, उद्यापासून चालू करेल मग काढायला. हे बघा दिसत आहेत, तयार पण झालेत काजू. बघतो आता, चलो. तर मी आत्ता आलो आहे खाली. आता जातो आहे आमचे ते चिकू वगैरे आहेत तिकडे, चिकू काढायचेत तयार झालेले, कारण ते पाखरं खाऊन टाकण्यापेक्षा काढून टाकतो. दाखवतो तुम्हाला, थांबा. इकडे आहेत माझे बघा, मस्त मोठे झालेत रेडी. हे बघा, आता काढतो मी. या साईडला खूप दाखवतो. हे बघा इकडे मी घळ आणलं आता. हां, तर आता बघू याच्यात जेवढे येतील तेवढे काढेन. सगळे आता चांगले प्रॉपर रेडी झाले ते बघा काढायला. आणि इकडे पण एक आहे, याच्यावर पण आहेत मध्ये, मग ते पण काढेन आता. हे बघा इकडे ही एक आहे,
हे बघा, ही बघा आली. हे काय हाताने पण येतील, जेवढ्या हाताने येतील तेवढ्या हाताने काढेन, जेवढ्या हाताने येतील तेवढ्या हाताने काढेन. आणि राहिलेले मग ते गळाने येतील तेवढे काढेन. कारण ते आपटून काढण्यात काय अर्थ नाही, ते पण आंब्यासारखेच असतात, खराब होतात लगेच त्याच्यामुळे. आणि हे रामफळं पण धरले आहेत, पण ती जरा वरती आहेत, ती काय अजून तयार नाही झाली आहेत. अजून खाली पण आहेत थोडी, तुम्हाला दाखवतो ती पण, थांबा. दिसत आहेत, अजून वरती पण आहे, तिकडे वरती आहेत जास्त. आणि ह्या लिंबूची झाड आहेत, त्या दिवशी कोणाची तरी गाय आली होती आतमध्ये, ती खाल्लं. ती 2 कलंब आहेत केशरची, 1 आणि 2. आणि इथे पण एक रामफळाचं झाड आहे, त्याच्यावर पण रामफळ आहेत. हे बघा इकडे, त्या दिवशी आईने काढली याच्यावरती थोडी, बाकी आहेत. हे बघा एवढे चिकू भेटलेत, एक रामफळ भेटलं आहे, ते काढले. हे बघा हे पूर्ण तयार झालेले आहेत. आता यांना एका लाकडाच्या टोपलीमध्ये ठेवेन, आणि नाहीतर थोडंसं गवत टाकून जशी आंब्याची हळी घालतात ना, तसं करून ठेवेन. एवढे भेटले, अजून शिल्लक आहेत, ते बघतो आता कधी काढता येतील ते आता शिमग्याकडेच काढेन, तेव्हा आमची मुंबईवाली पण येतील ना, मग ती घेऊन जातील असं. तर बघतो आता, चलो. गोठ्यामध्ये आलो होतो मी आता परत, कारण दुपारी खाद्याने पाणी घालायचं असतं म्हणून. एवढं बेकारून लागतंय ना. हा काबणी आहे. हा, आणि एक आता म्हैस आणली आहे परत, ती गाभण आहे, तिला पण बांधायचं होतं म्हणून आलेलो गोठ्याकडे. तर जातो घरी. एवढं बेकार गरम होतं आहे ना, एक फॅन तर कंटिन्यू चालू असतं गोठ्यामध्ये म्हैशींसाठी, टेबल फॅन आहे, फिरणारा मूव होणार इकडे तिकडे तो. मग गोठ्यामध्ये एवढं गरम होत नाही, कारण वरती कौलं आहेत ना, पत्रे नाहीत त्याच्यामुळे, आणि मध्ये माळ आहे त्याच्यामुळे हीट खाली ट्रान्सफर होत नाही. तर आत्ता जातो घरी आणि झोपतो जरा. चलो फिर शाम को आएंगे वापस. तो अभी हम जा रहे वापस वाडे में. 5-6 वाजायला आले जातं. झोपलो मी मस्त, ताण उठलोच नाही. म्हैशी वगैरे आल्या सर्व, बाकीच्या सोडलेल्या होत्या त्या आईने बांधल्या, आई आणि त्या काकी आहेत त्यांनी. तर मी आता जातो, दूध वगैरे काढतो. चलो. ह्या बघा कशा बसल्या आहेत, यांना बांधलं आईने. आतमधल्या दुधाच्या सोडल्या त्या पण आल्या, त्यांना पण बांधले आता. तर आत्ता मी दूध वगैरे काढून घेतो पटपट, कारण परत आता काळोख होईल म्हणून. पप्पा काय खाद्य घालून गेलेत, त्याच्यामुळे आता काही घालायचं नाही त्यांना. तर आत्ता मी दूध काढायला जातो, आणि हा व्लॉग मी आता इकडेच संपवतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.